सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरताना पाहायला मिळते। याच्या घडामोडी देखील कुठेतरी दिल्लीत सुरू असल्याची माहिती मिळते। या संदर्भात आता आपल्याबरोबर आहेत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर। आपण त्यांना विचारणार आहोत की जर गट वेगळे झाले तर नेमकं काय होऊ शकतं। मागच्या वेळी सर जी स्थिती होती त्या पद्धतीने यावेळी देखील अशा पद्धतीच्या हालचाली झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही देखील काल एकनाथ शिंदेंना भेटलेले ऐकायला मिळतंय। नेमकं काय होतं, तुमची भेट कशासाठी होती, काय चर्चा झाली? नाही, मी त्यांच्याकडे गेलो होतो नंदनवनला, पण वेगळ्या कामासाठी गेलो होतो। अशी काही भेट किंवा राजकीय चर्चा झालेली नाही, मी स्पष्ट करतो। त्यामुळे तो जो संभ्रम निर्माण झाला आहे तो तसा योग्य नाही किंवा ते खरं नाही। आता यामध्ये जो प्रश्न मुळात जो प्रश्न आहे तो अँटी डिफेक्शन लॉचा आहे, पक्षांतर विरोधी कायद्याचा आहे। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ही पक्षांतराला आळा घालावा आणि संसदीय लोकशाहीचं रक्षण व्हावं या उदात्त हेतूने हा कायदा केला आहे। माननीय यशवंतराव चव्हाण साहेब या विधेयकाचं जेव्हा रूपांतर झालं कायद्यात त्यावेळेस त्या कमिटीचे अध्यक्ष होते। त्यामुळे हा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे। आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना त्यामध्ये स्प्लिटची तरतूद होती, म्हणजे फुटीची तरतूद होती, ती मात्र काढून टाकण्यात आली। आता फक्त एकच पॅरा 4मध्ये 10व्या अनुसूचीमध्ये मर्जरची तरतूद आहे। मर्जर म्हणजे विलिनीकरण। आता यामध्ये पक्षामध्ये त्याच्यामध्ये वेगळं झालं पाहिजे, गट वेगळा झाला पाहिजे, तो पक्ष वेगळा झाला पाहिजे। तर ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे, कारण कुठलाही पक्ष म्हटलं की त्याचे 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष। आता संघटनात्मक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आहे, लोकल अथॉरिटीज आहे, कॉर्पोरेशन्स आहे, नगरसेवक आहे, त्यांचे सगळे सदस्य आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, हे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष हा झाला। आणि संसदीय पक्ष म्हणजे विधिमंडळात त्याचे किती आमदार आहे किंवा संसदेमध्ये किती खासदार आहे, हा तुमचा संसदीय पक्ष झाला। या दोन्ही पक्षामध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले, विशेषतः संसदीय पक्षामध्ये, तर ही फूट किंवा मर्ज गणलं जातं आणि हा वेगळा पक्ष म्हणून गणला जातो। आणि या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे। जसं आता तुमच्या बंगालमध्ये, वेस्ट बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि तो पक्ष कुठल्या तरी एक लहान पक्षामध्ये त्रिपुरातला एक विलीन झाला आहे। कारण हे पुढे टाळल्या जावं किंवा त्याचा कुठे धोका होऊ नये त्या पक्षाला, म्हणून त्यांनी ही प्रिकॉशन घेऊन तिथे तृणमूल काँग्रेसचा जो गट आहे कुठल्या तरी लहान पक्षामध्ये विलीन झालेला आहे। काल मी बघितलं की पक्षाची डेफिनेशन, पण तो रजिस्टर्ड पक्ष आहे, त्यात फार काही मोठा पक्ष नाही, पण त्यांनी स्टेप ती घेतलेली आहे। तसंच इथे सुद्धा आता हे मर्जरचं जे प्रकरण आहे, कारण 9 खासदार उद्धव ठाकरे साहेबांकडे आहे आणि त्यातले 2/3 म्हणजे क्लिअर कट 7 सदस्य आहे। 7 जर खासदार हे यांनी एक वेगळं पत्र दिलं तर ती मर्जर कायदेशीर होऊ शकतं। पुढे त्यांना सिद्ध करावं लागेल की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये संघटनात्मक पातळीमध्ये सुद्धा तेवढी फूट पडलेली आहे। कारण मागे सुद्धा हा प्रयोग आपल्याकडे झालेला आहे शिवसेना पक्षाच्या बाबतीत। मी त्याच्याकडे येते सर। फक्त त्याच्या आधी एक प्रश्न मी विचारते तुम्हाला की हे जे मर्जर आहे ते झाल्यानंतर तुम्ही म्हणालात की लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यावं लागेल, तर त्याच्यानंतरचं जे डिसिजन आहे ते लोकसभा अध्यक्ष घेणार? हां, निश्चितच। कारण शेवटी 10व्या अनुसूचीप्रमाणे पक्षांतर झालं आहे किंवा न झालं याचे संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार पॅरा 8 प्रमाणे हे माननीय अध्यक्ष लोकसभा किंवा विधानसभेचे अध्यक्ष यांना असतात। त्यामुळे हे पत्र दिल्यानंतर ते त्यावर निर्णय देतील की बाबा हे फूट जे काही मर्जर झाले पक्षात वगैरे हे व्हॅलिड आहे की बाबा अपात्र आहेत की न आहेत, हे माननीय अध्यक्ष लोकसभा निर्णय देतील। आणि त्यानंतर मग ती सगळी खात्री करून, कारण त्यांच्याकडे मशिनरी असते, ते हिअरिंग घेतील, सगळे कागदपत्र तपासतील, हे सगळं करून निर्णय दिल्यानंतर शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार आहे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला, त्याच्यानंतर मला वाटतं हे निश्चित प्रकरण चॅलेंज सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात होईल। आता तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा सर विषय काढला आहे। जवळपास अशाच घटना 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या होत्या, अद्यापही निकाल त्याचे आलेले नाही आहेत। कशा पद्धतीने बघता तुम्ही या घटनेकडे? खरं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकनाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडे आहे। आणि हा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे। कारण अमेरिकन राज्यघटनेच्या 1787 जी अमेरिकन राज्यघटना आहे त्याच्या घटनेच्या आधारे जॉन मार्शल अत्यंत जगप्रसिद्ध जज होते, त्यांनी मॅरबरी वर्सेस मॅडिसन
या जगप्रसिद्ध खटल्यामध्ये 1803 साली हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार तिथल्या अमेरिकन संसदेला फेडरल कोर्टला दिलेला आहे. त्याच अधिकाराच्या आधारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहे. 1951चा बिहार वर्सेस कामेश्वर असो, गोलकनाथ असो, शंकरी प्रसाद असो, सज्जन सिंग असो, केशवानंद भारतीचा अत्यंत प्रसिद्ध खटल्याचा निर्णय घेऊन त्यांनी बेसिक स्ट्रक्चर थिअरी एवढी मोठी भारतीय संसदेने लोकशाहीला ही थिअरी दिली. आणि अशा प्रकारे वेगवेगळे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत दिलेला आहे. हा जो निर्णयसुद्धा तसाच निर्णय आहे. हा निर्णय घटनेचा अभ्यासक किंवा कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित प्रकरण न ठेवता, आता गवई साहेब गेले, चंद्रचूड साहेब गेले, हे 2-3 सूर्यकांत साहेब गेले, ह्या सगळ्यांनी हा निर्णय द्यायला हवा होता. आणि याचं इंटरप्रिटेशन, शेवटी घटनेचं इंटरप्रिटेशन सर्वोच्च न्यायालय करणार नाही तर कोण करेल? शेवटी ती अथॉरिटी आहे. संविधानाने त्याला ही अथॉरिटी दिलेली आहे, त्यांना पॉवर्स दिलेल्या आहेत. ती याचं इंटरप्रिटेशन लवकरात लवकर करून या खटल्याचा निकाल लावतील अशी अपेक्षा कायद्याचा अभ्यास म्हणून आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल संपूर्ण आदर व्यक्त करून मी व्यक्त करतो. नक्कीच सर, पण त्यामध्ये जर आपण बघितलं तर आता बरेच इलेक्शन्स जे आहेत ते झालेले आहेत आणि आता जर बघितलं तर आत्ताच्या सिच्युएशननुसार जे गोष्टी दिसत आहेत त्या सरळ सरळ एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिसत आहेत. तर आत्ताचं जे सिच्युएशन आहे ती त्या सिच्युएशनशी कनेक्ट होऊ शकते का कायद्यानुसार? नाही, तो वेगळा खटला आहे. त्यावेळेस शिवसेनेचा वेगळा खटला होता तो, आणि त्याचा निर्णय तो वेगळा येईल. हा जो आहे निर्णय जो आहे, कारण असं जर पत्र दिलं गेलं 9 सदस्यांनी तर याच्याबद्दल जो अध्यक्ष निर्णय घेतील हे वेगळं प्रकरण गणलं जाईल. कारण ते सिरीज ऑफ ॲक्ट तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे. आता याच्यावर 2 निर्णय माननीय न्यायालय देतील, त्याप्रमाणे आपल्याला तो पालन करावं लागेल. नाही, पण एकंदरीत जर आपण बघितलं तर आत्ता सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची जी संख्या आहे, आमदार असतील, खासदार असतील, किंवा त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सध्या जर महापालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये देखील त्यांच्या पक्षामधनं बरेच लोक जे आहेत ते निवडून आलेले पाहायला मिळतात. सो तो जो त्यावेळेला जी घटना घडली होती ती आत्ताच्या घटनेशी कनेक्ट करून तो निर्णय काही वेगळा लागू शकतो का? कदाचित या निर्णयाचा की आत्ता आपण जे पॉईंट आऊट केलं, शिंदेसाहेबांच्या आता ते बरेचसे नगरसेवक आहे, महानगरपालिका आहे, हे सगळ्या निवडणुकामध्ये त्यांना मेजॉरिटी आलेली आहे. तर याचा कनेक्शन निश्चितच फायदा होईल. पहिल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचासुद्धा निश्चित विचार करेल की या पक्षाला जनाधार आहे. याचा निश्चितच विचार करून आपण सांगितल्याप्रमाणे की या दोघांचा मिळून निर्णय देण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. नक्कीच सर, पण आता 2/3मध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 7 खासदार लागतात. त्याच्यात समजा एखादा आकडा कमी झाला, 6चा आकडा आला, एखादा खासदार गेला नाही तर काही फरक पडेल? निश्चितच, कारण मग ते मर्जर म्हणून त्या पॅरा 4मध्ये बसणार नाही आणि मग ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यांच्याविरुद्ध फाईल होईल आणि कदाचित मग ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. 5 असले, 4 असले किंवा 6 कदाचित असले, त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं त्याप्रमाणे तर डिस्क्वालिफाय होऊ शकतात. मग नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकंदरीतच हे ऑपरेशन टायगर आता सक्सेसफुल होणार का आणि 2/3 खासदार गट वेगळा करणार का, कुठल्या पक्षात विलीन करणार, हे सगळं बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.